विक्रोळी रेल्वे उड्डाणपूल आजपासून सेवेत येणार आहे। दुपारी 4 वाजता पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे। वाहतूक कोंडीतून सुटका त्यामुळे आता इथली मुंबईकरांची होणार आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय। आज दुपारी 4 वाजता याचं उद्घाटन होणार आहे आणि तो सेवेत येणार आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, तसंच वेळेची सुद्धा बचत होणार आहे। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या विक्रोळी रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल हा आजपासून सेवेत येतोय। दुपारी 4 वाजता हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार कोणत्याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता हा पूल नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलेला आहे। दरम्यान याच विक्रोळी उड्डाणपुलाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूया। मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचं बांधकाम हे नियोजित वेळेत पूर्ण झाला असून आज संध्याकाळी हा जो पूल आहे तो वाहतुकीसाठी नागरिकांना खुला करण्यात येणार आहे। वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून वाहतुकीसाठी हा जो पूल आहे उड्डाण पूल तो खुला करण्यात येईल अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे। कोणताही समारंभाची वाट न पाहता लवकरात लवकर हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर महानगरपालिकेने हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। पूर्व उपनगरातील विक्रोळी रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे पूर्व आणि पश्चिम बाजू जी आहे ती जोडली जाणार आहे। या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पूर्व परिसरातील पूर्व द्रुतगती मार्ग हे जोडले जाणार आहेत आणि या उड्डाणपुलामुळे प्रवास वेळेत सुमारे 30 मिनिटांची जी आहे ती बचत होणार आहे आणि सोबतच नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो पश्चिम भागाकडे जाताना किंवा पूर्व भागाकडे येत असताना वाहतूक कोंडीचा सामना त्यांना करावा लागणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।